नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं पुन्हा एकदा आपल्या यूट्यूब चॅनल ॲग्री गँगमध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेकंड इयरचे जे स्टुडंट्स आहेत त्यांचे आता नुकतेच थर्ड सेमचे सेमिस्टर एंडचे एक्झाम झालेले आहेत आणि आता ते फोर्थ सेमला गेले आहेत. तर MAUB आता तुमचा जो फोर्थ सेमचे कोर्स लेआउट आणि सिलेबसची कॉपी जी आहे ती रिलीज करण्यात आलेली आहे आणि आपण आता आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे जे कोर्सेस आहेत त्यांच्याबद्दल डिस्कशन करणार आहोत. पुढे आपण सिलेबस कॉपीमध्ये सुद्धा डिस्कशन करणार आहोत की या कोर्सेसमध्ये तुम्हाला काय शिकण्यात मिळेल आणि हे कोर्सेस जे आहे ओल्ड सिलेबसचे काही कोर्सेस होते जे फिफ्थ डिन्सचे जे कोर्सेस होते, तर हे त्या कोर्सेसमध्ये कोणत्या कोर्सशी रिलेटेड हे कोर्स आहेत ते सुद्धा आपण बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आता तुम्ही स्क्रीनवर पहिला कोर्स बघू शकता. MDC 242, VAC 242, ॲग्रो 244, ॲग्रो 245, GPB 242, हॉर्टिकल्चर 243, सॉईल 243, एक्सटेन्शन 242 आणि जो नवा कोर्स आहे तुमचा स्किल एनहान्समेंट कोर्स, हा सुद्धा तुम्हाला आता परत आलेला आहे. आता फर्स्ट अँड सेकंड सेमला तुम्हाला स्किल एनहान्समेंटचे 2 कोर्स होते प्रत्येक सेमला आणि थर्ड सेमला एक होता आणि फोर्थ सेमला सुद्धा एकच आहे. तर त्यानंतर OC जो आहे ऑनलाईन कोर्स, आता थर्ड सेमला तुम्हाला ऑनलाईन कोर्स होताच आणि आता परत ऑनलाईन कोर्स आहे. तर हा जो कोर्स आहे हा नॉन ग्रेडियल आहे आणि हे तुमचे कॉलेजवाले तुमच्याकडनं कंडक्ट करून घेत आहे. या कोर्सेसचं जे एक्झाम असतं ते ऑनलाईन होतं सर्व, ते कॉलेज तुमच्याकडनं कंडक्ट करून घेईल. त्यानंतर आता एक येथे 11वा जो कोर्स तुम्ही खाली बघू शकता, त्याबद्दल सांगायचं झालं तर हा जो कोर्स आहे आता तुम्ही जेव्हा न्यू सिलेबस आला तेव्हाच आपण न्यू सिलेबसचे जे GRs होते त्यात होतं की आता डिग्रीमध्ये एक्झिटचे ऑप्शन्स होते विद्यार्थ्यांना. आता जर एखादा विद्यार्थी पहिले 2 इयर म्हणजे पहिले 4 सेम जर क्लिअर आहे आणि त्याला आता डिग्री सोडायची आहे आणि मग त्याला डिग्री सोडल्यानंतर UG डिप्लोमाचं सर्टिफिकेट मिळू शकतं. तर ते सर्टिफिकेट मिळवण्यासाठी त्या विद्यार्थ्याला इंटर्नशिपचा जो कोर्स असतो तो नॉन ग्रेडियल असतो. 10 क्रेडिट असतात त्याला प्रॅक्टिकलचे. तर तो कोर्स त्या विद्यार्थ्याला करावा लागतो. 10 वीक्सचं हे इंटर्नशिप असतं. ते इंटर्नशिप केल्यानंतर तो विद्यार्थी डिग्री सोडू शकतो आणि ती डिग्री सोडल्यानंतर मग त्याला UG डिप्लोमाचं सर्टिफिकेट देण्यात येईल. तर पूर्वी असं नव्हतं. पूर्वी जर मध्ये कोणी डिग्री सोडून गेलं तर त्याला काहीच नाही मिळायचं. पण आता जर तुम्ही पहिले 4 सेम क्लिअर करून जर डिग्री सोडणार आहात तर तुम्हाला हे सर्टिफिकेट मिळेल आणि त्यासाठी हे इंटर्नशिपचा जो कोर्स आहे तो करावा लागेल. तर आता ज्या विद्यार्थ्यांना डिग्री कंटिन्यू करायची त्यांच्यासाठी तर हा नाही आहे, बट जे डिग्री सोडणार आहेत फोर्थ सेम झाल्यानंतर किंवा ज्यांना डिप्लोमा सर्टिफिकेट पाहिजे आहे ते विद्यार्थी हा कोर्स ऑप्शन करू शकतात सेमिस्टर झाल्यानंतर. तर आता आपण तुमचे जे कोर्सेस आहेत ते 1 बाय 1 सिलेबस कॉपीनुसारच बघू. तर आता पहिला जो कोर्स आहे फोर्थ सेमचा तुमचा या सिलेबस कॉपीमध्ये MDC 242, याचं कोर्स टायटल आहे एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट अँड बिझनेस मॅनेजमेंट. तर हा जो कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो हा 2+चा कोर्स आहे. तर आता या सेमला तुम्हाला जे आहे थेरीचे जे 2+ क्रेडिट आहे असे तुम्हाला 3 कोर्सेस आहे आणि बाकी सर्व मग थेरीला 1 क्रेडिटवाले असे कोर्सेस आहे आणि यावेळेस असा 1+0 किंवा 2+0 असा ओन्ली थेरी क्रेडिटचा कोणताच सब्जेक्ट नाही. जस्ट तुमचा जो स्किल एनहान्समेंटचा कोर्स आहे तो ओन्ली प्रॅक्टिकलचा कोर्स आहे. तर या सेमला तुम्हाला सर्व जे सेमिस्टर एंडचे पेपर्स असतील तुमचे ते 40 मार्क्सचेच असतील. न्यू पासिंग क्रायटेरिया आणि न्यू एक्झाम पॅटर्ननुसार क्वेश्चन्सच्या फॉर्मॅटमध्ये पेपरला चेंज होईल. बाकी सर्व पेपर तुमचे 40 मार्क्सचेच असतील. तर आता हा जो कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट, तर ओल्ड सिलेबसमध्ये जो फिफ्थ डिन्स कमिटीचा सिलेबस होता त्यात फिफ्थ सेमला हा कोर्स होता एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंट बिझनेस कम्युनिकेशन. तर यात आता तो 1+चा कोर्स होता. तर त्याचा जो एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचा जो पार्ट आहे तो पार्ट जो आहे तो अर्धा आहे या सिलेबसला. तर त्याच कोर्सशी रिलेटेड या गोष्टी या सिलेबसला आलेल्या आहे. जस्ट काही गोष्टी चेंज झालेल्या आहे. बाकी जो बिझनेस मॅनेजमेंटचा जो पोर्शन आहे तो पोर्शन जो आहे तो न्यू ॲड झालेला आहे या सिलेबसमध्ये. न्यू ॲडिशन तो आलेला आहे. तर जर तुम्ही एक्सटेन्शनच्या त्या कोर्सच्या नोट्ससुद्धा यात प्रेफर केल्या तरी तुम्हाला अभ्यासात मदत होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आता मी ओल्ड सिलेबसची न्यू सिलेबसची जी आपली कॉपी असते सिलेबसची ती कम्पेअर करून बघितली. तर तो जो जुना एक्सटेन्शन होता आणि हा जो MDCचा कोर्स आहे तर यात मी जेव्हा लेक्चर्स बघितले तर लेक्चर नंबर 1, 2, 3, 4, 5, 9, 10, 11, 12 आणि 18 आणि 19 जे लेक्चर आहे तर हे जे लेक्चर्स आहेत हे लेक्चर्स ओल्ड सिलेबसचा जो एक्सटेन्शन होता त्याचाच पार्ट आहे. बाकीचे काही लेक्चर्स न्यू ॲडिशन आलेले आहेत या सिलेबसमध्ये. मग त्यानंतरचा जो पार्ट आहे बिझनेस मॅनेजमेंटचा तो सर्व इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटचा पार्ट आहे. कारण आता हा जो MDCचा कोर्स आहे मल्टी डिसिप्लिनरी कोर्स आहे. तर यात जो एंटरप्रेन्योरशिप डेव्हलपमेंटचा पार्ट आहे तो एक्सटेन्शन डिपार्टमेंटच्या अंडर येतो आणि जो बिझनेस मॅनेजमेंटचा पार्ट आहे तो इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटच्या अंडर येईल. तर इकॉनॉमिक्स डिपार्टमेंटचा हा जो पार्ट आहे यात ॲड झालेला आहे सिलेबसमध्ये, तर हा थोडा नवीन असेल तुमच्यासाठी. आणि बाकी जो एक्सटेन्शनचा डिपार्टमेंटचा जो वरचे लेक्चर आहेत स्टार्टिंगचे ओल्ड सिलेबसच्याच एक्सटेन्शनशी रिलेटेड कोर्स आहे. तर असा होता तुमचा MDCचा कोर्स. हा 2+1चा कोर्स आहे आणि कॉन्सेप्च्युअल कोर्स आहे. यात तुम्हाला कॉन्सेप्ट्स क्लिअर करून घ्याव्या लागतील जेव्हा तुम्ही चौथ्या सेमला लेक्चर्स करशाल तेव्हा. तर याला प्रॅक्टिकलसुद्धा आहे. आणि आता आपण बघू VAC 242 हा जो कोर्स आहे हा 3 क्रेडिट आहे. याला 2+1चा हा कोर्स आहे. याचं कोर्स टायटल आहे ॲग्रिकल्चर इन्फॉर्मॅटिक्स अँड आर्टिफिशियल इंटेलिजन्स.
ओल्ड सिलेबसला कॉम्प्युटर 231 म्हणून एक कोर्स होता थर्ड सेमला. ॲग्री इन्फॉर्मेटिक्स त्याचं कोर्स टायटल होतं. तर त्याच कोर्सचा जो पार्ट आहे तो ॲग्री इन्फॉर्मेटिक्सला आहे आणि एक्स्ट्रा पार्ट जो ॲड झालेला आहे AI चा तो नवीन ॲड झालेला आहे. त्यामुळे हा जो कोर्स आहे तो 2+ क्रेडिटचा झालेला आहे आणि हा कोर्सेस कॉमन आहे अदर डिग्रीजसाठी सुद्धा. हॉर्टिकल्चर, बायोटेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, ABM, फॉरेस्ट्री, कम्युनिटी सायन्ससाठी, BSc फॉरेस्ट्रीसाठी. तसंच MDCचा कोर्ससुद्धा काही डिग्रीजसाठी कॉमन आहे. येथे तुम्ही बघू शकता BSc ॲग्री, BTech इंजिनिअरिंग, BTech फूड टेक, ABM यासाठी. तर मोस्टली VSCचा जो कोर्स आहे तो जास्त कॉमन आहे येथे बाकी कोर्सेसपेक्षा. तर मित्रांनो यात जे स्टार्टिंगचे लेक्चर्स आहेत ते बेसिक्स आहे कम्प्युटरचं. CPU, GPU या गोष्टी तुम्हाला शिकण्यात मिळतील. मग MS ऑफिसचे जे ॲप्लिकेशन्स असतात त्याची माहिती, MS वर्ड, MS एक्सेल, त्याबद्दल मग डेटाबेस मॅनेजमेंट, या सर्व ज्या बेसिक गोष्टी असतात कम्प्युटरच्या हे एकदम सोप्या गोष्टी आहेत त्या तुम्हाला या कोर्समध्ये शिकण्यात मिळतील. आणि मग न्यू जो पार्ट असेल म्हणजे AIचा तो हाफ सिलेबसमध्ये AIचा पार्ट असेल. बाकी मग जो ओल्ड सिलेबसचा जो ॲग्री इन्फॉर्मेटिक्स कोर्स होता त्यातल्याच गोष्टी असतील. जस्ट काही न्यू गोष्टीसुद्धा यात ॲड झालेल्या आहे. म्हणजे हे कम्प्युटरच्या ज्या टेक्नॉलॉजी आहे त्या गोष्टींचा हा कोर्स आहे आणि त्या टेक्नॉलॉजी आपण ॲग्रिकल्चरमध्ये कशा यूज करू शकतो त्याबद्दल या कोर्समध्ये तुम्हाला शिकण्यात मिळेल. आणि AIचा यूज ॲग्रीमध्ये आपण कसा करू शकतो हे सुद्धा तुम्हाला शिकण्यात मिळेल. IT, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, IoT, इंटरनेट ऑफ थिंग्स या गोष्टींबद्दल तुम्हाला माहिती मिळेल. मग प्रिसिजन फार्मिंगमध्ये आपण त्याचा कसा यूज करू शकतो, ड्रोन्स, स्मार्ट ॲग्रिकल्चर, म्हणजे हे जे ॲग्रिकल्चरच्या टेक्निक्स अदर कंट्रीजमध्ये जसं की US, UK या कंट्रीजमध्ये ज्या टेक्निक्स फॉलो केल्या जातात त्या टेक्निक्सबद्दल तुम्हाला इथे शिकण्यात मिळेल. तर हे तुमच्यासाठी एक चांगली संधी आहे. नवीन गोष्टी शिकण्यात मिळतील या न्यू सिलेबसमुळे. तर त्या गोष्टींचा तुम्हाला खूप फायदा होईल. आता तुम्ही येथे बघू शकता सिलेबस कॉपीमध्ये इथे लेक्चर नंबर्समध्ये जे तुम्ही मेन हेडिंग आहे त्यातच तुम्ही वाचू शकता की तुम्हाला काय काय यात शिकण्यात मिळणार आहे. डिजिटल इंडियाशी रिलेटेड ज्या स्कीम्स आहेत त्याबद्दल माहिती, मग आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा आपण ॲग्रिकल्चरमध्ये कसा यूज करू शकतो त्याबद्दल माहिती मिळेल. तर असा हा जो कोर्स आहे हा मोस्टली टेक्निकल कोर्स आहे आणि यात सर्व गोष्टी तुम्हाला ॲडव्हान्स ॲग्रिकल्चरमध्ये कशा यूज करता येतील त्या गोष्टींबद्दल माहिती मिळेल. कम्प्युटर टेक्नॉलॉजीचे बेसिक्स आहेत ते तुम्हाला शिकण्यात मिळतील. तर असा हा इझी कोर्स आहे एकदम आणि व्हॅल्यू ॲडिशन कोर्स आहे. हा मोस्टली सर्व डिग्रींमध्ये कॉमन कोर्स आहे आणि याला प्रॅक्टिकलसुद्धा आहे. तर यात सजेस्टेड रीडिंगमध्ये ज्या कम्प्युटर टेक्नॉलॉजीच्या बुक्स आहेत त्यांचं तुम्हाला इथे सजेस्टेड रीडिंगमध्ये देण्यात आलेलं आहे. मग त्यानंतर ऑनलाईन रिसोर्सेसमध्ये तुम्हाला ज्या ऑनलाईन वेबसाईट्स आहेत त्याबद्दल माहिती देण्यात आलेली आहे. येथे तुम्ही बघू शकता या वेबसाईट्स. आणि सर्वात भारी गोष्ट जी आहे सिलेबस कॉपीमध्ये या विद्यार्थ्यांना जे टूल्स आपण या ॲग्रिकल्चर टेक्नॉलॉजीसाठी यूज करू शकतो त्या टूल्सची माहिती आणि त्यांची डाउनलोडची लिंकसुद्धा येथे देण्यात आलेली आहे. असे 7 टूल्स येथे देण्यात आले आहे. तर हे अकॅडमिक पर्पजसाठी तुम्ही यूज करू शकता आणि यात तुम्ही प्रॅक्टिकली या ॲडव्हान्स ॲग्रिकल्चरच्या गोष्टी कशा यूज होतात ते शिकू शकता. एक चांगला कोर्स तुमच्यासाठी आलेला आहे येथे. तर आता यानंतर आपण बघू ॲग्रो 244 क्रॉप प्रोडक्शन टेक्नॉलॉजी टू रबी क्रॉप्स. तर हा एकदम सोपा कोर्स आहे, इझी कोर्स आहे. जसा तुमचा खरीप क्रॉप्स होता तसंच याला पण 1+2चं कोर्स आहे. प्रॅक्टिकलचे 2 क्रेडिट आहे आणि थेअरीला 1चं क्रेडिट आहे. सेम टू सेम ओल्ड सिलेबसचा जो कोर्स होता ॲग्रो 246 रबी क्रॉप्स त्याच कोर्ससारखा कोर्स आहे. त्याच नोट्स तुम्ही प्रेफर करा. जसं खरीप क्रॉपसाठी तुम्ही केलं होतं ओल्ड सिलेबसच्या तर त्याच नोट्स तुम्ही या कोर्ससाठी प्रेफर करा. यात फक्त तुम्हाला न्यू काही क्रॉप्स आलेले आहेत जे आपण रबी सीझनमध्ये सो करतो. वीट, शुगर केन, बार. आणि एक्झाममध्ये तुम्हाला सॉईल क्लायमेट, व्हरायटीज, सीड सोविंग याच गोष्टी विचारण्यात येतील. तर अवघड काही कोर्स नाही आहे, एकदम सोपा कोर्स आहे. आणि प्रॅक्टिकलला यात आतासुद्धा तुम्हाला परत 2 आर एरिया देण्यात येईल. आता काही कॉलेजेसमध्ये प्रॅक्टिकल नाही होत पण काही कॉलेजेस कंडक्ट करतात तर त्यात तुम्हाला 2 आर एरिया देण्यात येईल आणि त्यात तुम्हाला या सर्व गोष्टी प्रॅक्टिकली वर्क एक्सपिरियन्स करून दाखवावं लागेल. तर आता आपण बघू ॲग्रो 245 वॉटर मॅनेजमेंटचा हा जो ॲग्रोनॉमी डिपार्टमेंटचा न्यू कोर्स आला आहे त्याबद्दल. तर विद्यार्थी मित्रांनो ह्या कोर्सला जेव्हा मी कंपेअर केलं ओल्ड सिलेबसचा जो कोर्स होता ॲग्रो 123 फंडामेंटल्स ऑफ ॲग्रोनॉमी 2 तर त्यात इरिगेशनच्याच गोष्टी होत्या आणि ह्या कोर्समध्ये सुद्धा इरिगेशन वॉटर रिलेटेड गोष्टी आहेत. तर याचं तर कोर्स टायटलच आहे वॉटर मॅनेजमेंट. तर सेम त्याच कोर्सशी रिलेटेड गोष्टी आहेत. 80% गोष्टी त्याच कोर्सच्या आहे. जेव्हा मी सिलेबस कॉपी चेक केली तेव्हा यात पण वॉटर रिसोर्सेस, इरिगेशनचे मेथड्स, इरिगेशन शेड्युलिंग या गोष्टींबद्दल माहिती, ड्रीप इरिगेशन, स्प्रिंकलर इरिगेशन या गोष्टींची माहिती देण्यात येईल तुम्हाला. वॉटर यूज इफिशियन्सी झालं, वॉटर मॅनेजमेंट कसं करायचं, ड्रेनेज, पर्कोलेशन या गोष्टींबद्दल माहिती असेल तुम्हाला या कोर्समध्ये. तर या कोर्सला 1+ क्रेडिट आहे थेअरीचं. तर हा एक सोपा कोर्स आहे आणि जसा तो ओल्ड सिलेबसचा ॲग्रो 123 कोर्स होता त्याच कोर्सशी रिलेटेड हा कोर्स. थोड्या काही गोष्टी यात चेंज झालेल्या आहेत. जसं की तुम्ही 16वं लेक्चर बघू शकता इरिगेशन ॲटोमेशन हा एक पार्ट जो आहे तो इथे ॲड झालेला आहे. बाकी सर्व गोष्टी तर ओल्ड सिलेबसच्याच आहेत ज्या ओल्ड सिलेबसच्या कोर्समध्ये होत्या तसं. तर हा पण एक सोपा कोर्स आहे. ॲग्रोनॉमी डिपार्टमेंटचे हे दोन्ही जे कोर्सेस आहेत ते एकदम सोपे आहे. स्कोरिंगला CGPA स्कोर करण्यासारखे कोर्स आहेत. मग आता आपण बघू GPP 242 बेसिक्स ऑफ प्लांट ब्रीडिंग या कोर्सबद्दल. तर आता हा जेनेटिक्स डिपार्टमेंटचा तुमचा डिग्रीतला दुसरा कोर्स आहे. याला 2+चं तुमचं क्रेडिट आहे.
आणि यात ओल्ड सिलेबसचा जो GPB 232 कोर्स होता थर्ड सेमचा प्लांट ब्रीडिंगचा, फंडामेंटल्स ऑफ प्लांट ब्रीडिंग, त्याच कोर्सशी रिलेटेड हा कोर्स आहे आणि सर्व गोष्टी त्याच कोर्सशी रिलेटेड यात आलेल्या आहेत. तुम्हाला आता मी जेव्हा सिलेबस कॉपी कंपेअर केली तर तो कोर्स जो होता तो 1+ थेअरी क्रेडिट होतं. आता याला 2+ क्रेडिट असल्यामुळे यात नवीन काही गोष्टी ॲड झाल्या आहेत. तर त्या नवीन गोष्टी म्हणजे ओल्ड सिलेबसचा जो 5th सेमचा कोर्स होता त्यातल्याच काही पार्ट आहे. तर आता आपण बघू, येथे तुमचे जे सर्व तुम्ही आता लेक्चर बघू शकता हे स्क्रीनवर लेक्चर नंबर्स. तर हे 4थ्या लेक्चरपर्यंत हे जे आहे मेल स्टेरिलिटीपर्यंत हे ओल्ड सिलेबसचा जो प्लांट ब्रीडिंगचा कोर्स होता त्यातलाच पार्ट आहे. जस्ट आता हे 5वं लेक्चर आणि जे 6वं लेक्चर आहे यात प्लांट जेनेटिक रिसोर्सेस अँड सेंटर्स ऑफ ओरिजिन. तर हा जो होता 5th सेमला कोर्स होता ओल्ड सिलेबसला क्रॉप इम्प्रूव्हमेंट 1 खरीप क्रॉप्स, तर त्यातला हा पार्ट आहे. आणि बाकी मग परत पुन्हा 27 नंबरच्या लेक्चरपर्यंत ज्या गोष्टी आहेत त्या सर्व प्लांट ब्रीडिंगच्याच कोर्समधल्या गोष्टी आहे. मग त्यानंतर तुम्हाला येते 27 लेक्चरनंतर जे आहे ब्रीडिंग इम्पॉर्टन्स फॉर बायोटिक अँड अबायोटिक स्ट्रेस, हा सुद्धा जो 5th सेमचा जो क्रॉप इम्प्रूव्हमेंटचा कोर्स होता जेनेटिक्सचा, तर त्यातला पार्ट त्याचाच पार्ट आहे. GPB 355 त्याचं कोर्स नंबर होतं. मग त्यानंतर जे काही लेक्चर्स आहेत जसं की पार्टिसिपेटरी प्लांट ब्रीडिंग, व्हेरायटी रिलीज हा सीड प्रोडक्शनच्या कोर्सचा पार्ट आहे थोडासा. आणि त्यानंतर जे लास्ट लेक्चर आहे इंटेलेक्च्युअल प्रॉपर्टी राईट्स, हा एक डेडिकेटेड कोर्स होता यासाठी ओल्ड सिलेबसमध्ये 1+0चं त्याला क्रेडिट होतं, तर त्यातला हा पार्ट आहे. तर हा जो कोर्स आहे ओल्ड सिलेबसचा GPB 232 GPB 355 5th सेमचा त्या कोर्सशी रिलेटेड कोर्स आहे आणि यात 1-2 लेक्चर जे आहे ते न्यू आहे. बाकी सर्व गोष्टी याच्या ओल्ड सिलेबसच्या दोन्ही कोर्सेसशी रिलेटेड गोष्टी आहेत. तर हा एक कन्सेप्च्युअल कोर्स आहे. यात आता जेनेटिक्सचा कोर्स म्हटला म्हणजे विद्यार्थ्यांना टफ जातो आणि टफ असतो सुद्धा हा, कारण यात गोष्टी ज्या असतात त्या लक्षात राहत नाही. पण जर तुम्ही कॉन्सेप्ट क्लिअर करून घेतले तुमचे तर सर्व गोष्टी तुम्हाला समजतील. ह्या कोर्समध्ये सुद्धा तुम्ही इझिली चांगले मार्क्स स्कोर करू शकता. आणि हा एक बेसिक कोर्स आहे या डिग्रीचा प्लांट ब्रीडिंग. आता तुम्हाला ॲग्रिकल्चरमध्ये जेनेटिक्स शिकायचं म्हटलं म्हणजे आपण प्लांट ब्रीडिंगच करणार आहोत, सीड प्रोडक्शन आणि न्यू व्हरायटी डेव्हलप करणार आहोत. तर ह्या गोष्टी तुमच्या बेसिक गोष्टी आहे आणि या गोष्टी तुम्ही नीट शिकले तर तुमचे कन्सेप्ट क्लिअर राहतील आणि पुढचे जे कोर्सेस असतील त्यात तुम्हाला नीट अंडरस्टँडिंग होईल. आता आपण हॉर्टिकल्चरचा कोर्स बघू. तर हॉर्टिकल्चरचा कोर्स नंबर आहे हॉर्टिकल्चर 243. याचं कोर्स टायटल आहे प्रोडक्शन टेक्नॉलॉजी ऑफ व्हेजिटेबल अँड स्पायसेस क्रॉप. तर हा 1+1चा कोर्स आहे. याला 1 क्रेडिट आहे थेअरीसाठी. तर हा जो कोर्स आहे जसा तुम्ही आता थर्ड सेमला हॉर्टिकल्चरचा हॉर्टी 232 हा कोर्स होता, सेम त्याच कोर्ससारखा आहे. जस्ट त्यात फ्रूट क्रॉप्स होते आणि प्लांटेशन क्रॉप्स होते. यात स्पायसेस आणि व्हेजिटेबल क्रॉप्स आहेत. तर ओल्ड सिलेबसमध्ये हा जो कोर्स होता हॉर्टिकल्चर 232 म्हणून याचं कोर्स नंबर होतं. आणि त्याच नोट्स जरी तुम्ही प्रेफर केल्या तोच कोर्स आहे, तेच क्रॉप्स आहेत यात. फक्त एवढं आहे की ओल्ड सिलेबसचा जो हॉर्टिकल्चरचा कोर्स होता थर्ड सेमचा तो आता तुम्हाला 4th सेमला आला आहे. आणि जेव्हा जो कोर्स त्यांना 4th सेमला होता फ्रूट प्रोडक्शनचा तो तुम्हाला 3rd सेमला आलेला आहे. जस्ट एवढाच चेंज झालेला आहे. बाकी सर्व त्याच गोष्टी आहेत. फ्रूटच्या कोर्समध्ये सुद्धा काही चेंज नाही आणि या कोर्समध्ये सुद्धा काही चेंज नाही. सेम त्याच गोष्टी आहेत. त्याच नोट्स तुम्ही प्रेफर करा. यात तुम्हाला टोमॅटो, ओक्रा, चिली असे जे व्हेजिटेबल्स आहेत त्या क्रॉप्सच्या प्रोडक्शन टेक्नॉलॉजी तुम्ही शिकणार. ऑनियन, गार्लिक. मग स्पायसेस क्रॉपमध्ये तुम्ही ब्लॅक पेपर, नटमेग, सिनेमम ह्या स्पायसेस क्रॉप्सबद्दल शिकणार. तर सोपा कोर्स आहे हा. ॲग्रोनॉमीचा जो कोर्स होता ॲग्रोनॉमीचा जो कोर्स आहे रबी क्रॉप्स त्याचसारखं यात सुद्धा सॉईल क्लायमेट, व्हरायटीज या गोष्टी विचारण्यात येतील. त्याच तुम्हाला लिहायला मी आता हॉर्टिकल्चर 232 या कोर्समध्ये केलं तसंच हा कोर्स असेल. इझी कोर्स आहे विद्यार्थी मित्रांनो. तर आता आपण बघू सॉईल 243 या कोर्सबद्दल. तर याचा कोर्स टायटल आहे प्रॉब्लेमॅटिक सॉईल्स अँड देअर मॅनेजमेंट. तर ओल्ड सिलेबसचा जो सॉईल होता सेम टू सेम तोच सॉईलचा हा कोर्स आहे प्रॉब्लेमॅटिक सॉईल्सचा. तर याची जेव्हा मी सिलेबस कॉपी कंपेअर केली तर ऑलमोस्ट सर्व लेक्चर जे आहेत ते ओल्ड सिलेबसच्या सिलेबस कॉपीमधनं आहे. म्हणजे तोच सिलेबस आहे आणि त्याच गोष्टी आहे यात. जस्ट जे 12th नंबरचं लेक्चर आहे यात त्या लेक्चरमध्ये जे माइंड सॉईल्स आहे तर ही एक नवीन कॉन्सेप्ट वाटली. बाकी सर्व ज्या गोष्टी आहेत त्या सेम टू सेम ओल्ड सिलेबसचा जो सॉईलचा कोर्स आहे त्या सॉईलच्या कोर्समधल्या आहेत. तर यात आपण प्रॉब्लेमॅटिक सॉईल्स ज्या असतात त्या सॉईल्सचं रिक्लेमेशन कसं करायचं आणि त्यांना त्या सॉईल्समध्ये कशा प्रकारचे क्रॉप्स शो करायचे त्याबद्दल माहिती मिळेल तुम्हाला. तर अगदी सोपा हा कोर्स आहे आणि चांगला स्कोरिंग कोर्स आहे. यात तुम्ही चांगला CGPA स्कोर करू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो आता आपण बघू एक्सटेन्शनचा जो कोर्स आहे. तर याचं येथे तुम्ही बघू शकता स्क्रीनवर कोर्स नंबर जे आहे ते चुकीचा आहे. याचा कोर्स नंबर एक्सटेन्शन 242 आहे. इथे एक प्रिंटिंग मिस्टेक असल्यामुळे हा 241 झालेला आहे. पहिला एक्सटेन्शनचा जो कोर्स होता डिग्रीतला तो तुमचा फर्स्ट सेमलाच झालेला आहे. तर हा दुसरा कोर्स आहे त्यामुळे इथं 242 असेल. तर हा जो कोर्स आहे फंडामेंटल्स ऑफ एक्सटेन्शन एज्युकेशन याचं क्रेडिट जे आहे ते 1+1चं आहे. आणि हा कोर्स जो होता ओल्ड सिलेबसमध्ये सेकंड सेमला जो कोर्स होता एक्सटेन्शन 122 सेम टू सेम त्याच कोर्सच्या गोष्टी आहे. फक्त फरक एवढा आहे की तो जो कोर्स होता तो कोर्स 2+1 होता. त्याला थेअरीचे 2 क्रेडिट होते आणि याला एकच क्रेडिट आहे. आणि एक्सटेन्शनचा कोर्स म्हटला म्हणजे विद्यार्थ्यांना तो सोपाच वाटतो आणि हा सोपाच कोर्स आहे. तर यात तुम्हाला आता एक्सटेन्शनचे जे
एक्सटेन्शन हा जो आपला सब्जेक्ट आहे एक्सटेन्शन एज्युकेशन त्याबद्दल माहिती मिळेल. एक्सटेन्शनचे एज्युकेशनचे टाईप्स, एक्सटेन्शन एज्युकेशन काय, मग एक्सटेन्शनचा आपण प्रोग्राम प्लॅन कसा करतो. म्हणजे आता तुम्ही जेव्हा रावे मॉड्यूलला जाल तेव्हा तुम्हाला एक्सटेन्शनचाच यूज करून ह्या ज्या टेक्नॉलॉजीज असतात त्या फार्मर्सपर्यंत पोहोचवायच्या असतात. तर त्यासाठी आपण एक्सटेन्शनचा हा जो कोर्स आहे हा बेसिक कोर्स तो शिकणार आहोत. तर हा एक इझी कोर्स आहे. तर यात जेव्हा मी सिलेबस कॉपी कम्पेअर केली तर यात सर्व लेक्चर जे होते ऑलमोस्ट ते ओल्ड सिलेबसच्याच एक्सटेन्शनचा पार्ट आहे. जस्ट 11वं आणि जे 7वं लेक्चर आहे त्यात मला काही चेंज वाटला. पण जेव्हा मी ते नीट बघितलं तेव्हा ह्यासुद्धा गोष्टी थोड्याशा रिलेटेडच होत्या. पण बाकीचे लेक्चर नंबर्स आहेत ते ओल्ड सिलेबसचा जो कोर्स होता सेम टू सेम त्यातल्याच गोष्टीज आहेत यात. तर हा बी एक इझी कोर्स आहे. स्कोरिंग सब्जेक्ट आहे. यातसुद्धा तुम्ही चांगला एक CGPA स्कोर करू शकता तुमचा. आणि अंडरस्टँडिंगला सुद्धा हा एक सोपा कोर्स आहे. तर याच्यासाठी सुद्धा तुम्ही ओल्ड सिलेबसच्या ज्या नोट्स आहेत त्या प्रेफर करू शकता. आणि याला प्रॅक्टिकलसुद्धा आहे विद्यार्थी मित्रांनो. आता हा न्यू सिलेबस आलेला आहे तुम्हाला 4th सेमला. तर याच्या नोट्स ज्या आहेत त्या आपण आपल्या ॲग्रीगँगच्या टेलिग्राम चॅनलवर लवकरच अपलोड करणार आहोत. तर सर्वांनी टेलिग्राम चॅनल जॉईन करून घ्या आणि आपल्या फ्रेंड्सला आपला टेलिग्राम चॅनल आणि आपला हा जो व्हिडिओ आहे तो शेअर करा, जेणेकरून त्यांनासुद्धा अभ्यासात मदत होईल. तर हे होते विद्यार्थी मित्रांनो तुमचे 4th सेमचे जे कोर्सेस आहेत त्याबद्दल एक ओव्हरव्ह्यू, त्याबद्दल एक शॉर्ट इन्फॉर्मेशन. तर ही इन्फॉर्मेशन तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही कमेंट्समध्ये सांगू शकता मला.